तर सर्जरी मधल्या एका इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल डिस्कस करू. सर्जरीमध्ये पण जे युरोलॉजी सेक्शन आहे ना, त्याचा यूज होतो. तर हे डिजेस्टेंड आहे, तुम्ही वर इमेज बघू शकता. आणि कुठं प्लेस करतो हा, ह्याचा एक वरचं एक जे एंड आहे ते आपण किडनीमध्ये प्लेस करतो, आणि खालचं जे एंड असतं ते युरिनरी ब्लॅडरमध्ये. आणि त्याला होल्स असतात समजा वरच्या साईडला, त्याच्यातून युरिन पास होतं समजा किडनीमधून कुठे, तर तुमच्या युरिनरी ब्लॅडरमध्ये आणि युरेटर वाटतं समजा युरेटरमध्ये प्लेस करतो आपण. ह्याचा यूज भरपूरदा विचारला जातो की कुठे यूज करतो. एक तर यूज करतो आपण ज्या स्टोनच्या प्रोसिजर असतात ना, समजा युटरोस्कोपी किंवा PSNL परक्युटेनस नेफ्रोलिटोटॉमी, जे स्टोन स्वतःहून पडत नाहीत ना, आपण सर्जरी करतो स्टोन सर्जरी. त्यानंतर काय होतं, सर्जरी वगैरे केली युट्रोस्कोपी वगैरे, इडिमा होतं युरेटरमध्ये, युरेटर ब्लॉक व्हायचे चान्सेस असतात. युरेटर ब्लॉक झालं तर खाली युरिन येणार नाही ना, तर त्या टायमाला आपण हा डिजेस्टेंट टाकतो. प्रिव्हेंट्स ऑब्स्ट्रक्शन फ्रॉम पोस्ट ऑपरेटिव्ह इडिमा अँड हेल्प्स पॅसेज ऑफ स्टोन फ्रॅगमेंट्स. आणि काही खड्याचे तुकडे जर राहिले असतील तर ते पण त्याच्या वाट्या येतात खाली. दुसरा यूज काय, पुन्हा रिलीफ ऑफ युरेट्रिक ऑब्स्ट्रक्शन. कधी कधी काय होतं, आपलं युरेटर ब्लॉक होतं काही गोष्टींमुळे, तर त्या टायमाला पण हे आपण स्टेंट टाकून युरिनचा फ्लो मेंटेन ठेवू शकतो. मग किडनी किंवा युरेट्रिक स्टोन्समुळे जर ब्लॉक असेल, किंवा युरेट्रिक स्ट्रिक्चर युरेटर असं कॉन्ट्रॅक्ट झाले त्याच्यामुळे असेल, किंवा ब्लड क्लॉट बनले असेल युरेटरमध्ये, त्यावेळेस पण आपण हे यूज करतो. लक्षात राहा, डिजेस्टेंट कुठं प्लेस करतो आपण, एक एंड ह्याचं असतं तुमचं किडनीमध्ये, दुसरं असतं युरिनरी ब्लॅडरमध्ये. स्टोन सर्जरीच्या नंतर हे करतो, आणि युरेटर ब्लॉक असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण यूज करतो.